इथून चाललोय पुण्याला. गाडी चेक बिक केली आणि हे प्रोडक्ट घेतलं होतं मी अहमदाबादला. ढगामधून सूर्य किरणाचे कसे चालू झाला मुंबई पुणे एक्सप्रेसवे. बोगदा चालू आहे, मस्त दिसतं व्ह्यू. हे जरा चालता गाडीमध्ये ओपन होतं. मी आता पोहोचेल 8 मिनिटं दाखवत आहे. हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आता तारदेवला आहे आणि इथून लॉंग भाडं लागलेलं आहे. पाचचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असेल. अहमदाबादवरून आलो होतो, तर नक्कीच प्रेम द्या आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर इथून निघूया. आता मी इथून चाललो आहे पुण्याला. पुण्यावरून परत लोणावळ्याला भरायचं आहे, मग परत मुंबई. तर बघूया ही पण जर्नी कशी वाटते आणि मजा येईल की नाही आणि पुढे पुढे काय होतं आहे तर बघूया पुढे. आता इथून निघूया. सकाळी आता किती वाजले, 7 वाजायला 10 मिनटं आहे. आता पटापट निघूया. 9-10 वाजता पुण्यापर्यंत पोचायचं आहे, त्यांचा टायमिंग आहे. मग नंतर मग पुढे बघू काय. गाडी चेक बिक केली, सगळं नीट आहे आणि काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त कूलंट पाणी चेक केलं आणि ऑइल बिल चेक केलं आणि AC हालत नाही ना कुठे काय, तर त्यामुळे चेक केलं. AC इथे बसवले, म्हणजे कंप्रेसर हे आणि पंखा रेडिएटर इथे लावलेलं सगळं. तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायचं असेल AC कशी लावले तर मी नक्कीच टाकेल, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आता गाडी स्टार्ट करूया आपण. घेरवर आहे गाडी म्हणून चालू नाही झाली. हे फीचर खूपच भारी आहे. मी आता बकरी अड्ड्याच्या आसपास आहे. इथून लेप मारला तर बकरी अड्डा, सरळ गेलं तर एस ब्रिज. तो एस ब्रिज चालू होतो आणि तुम्हाला बकरी अड्ड्याचं माहिती आहे, गणपतीचं आगमन होतं. आता सिग्नल लागला आहे, सिग्नलसाठी थांबलो आहे आणि इथून लोकेशन पाठवलं आहे, पण लोकेशन अजून टाकलं नाही. तर पुढे जाऊनच टाकूया लोकेशन, जिकडे थांबू तिकडे. आता इथून टाकून टाईम वेस्ट करण्यापेक्षा चालता आता जिकडे थांबू नाश्ता करायला तिथे लोकेशन टाकूया. 7:02. आता बघू किती वाजेपर्यंत पोहोचतोय. पाऊस बिऊस तर काय नाही. रे रोडच्या आता रोडला आहे मी आणि इथे थांबलो होतो जरा. काच पण खूप घाण झाली होती, काच साफ करायचे. आणि इथून सरळ गेलं तर रे रोड, मग अटूल सेतू ब्रिज लागेल. अटूल सेतू ब्रिजवरूनच जायचं आपल्याला. आणि हे प्रोडक्ट घेतलं होतं मी अहमदाबादला आणि मस्त प्रोडक्ट आहे. काच साफ करूया आणि मग पुढे निघूया. आता आम्ही अटल सेतू ब्रिजवर आहे आणि व्ह्यू बघू शकता. आणि ढगामधून सूर्य किरणाचे कसे किरण पडतात ते बघा, काय भारी वाटतंय यार, एक नंबर. हे वेगळंच काहीतरी वाटतंय ना असं बघितलं. तुम्ही पूर्ण व्ह्यू बघू शकता, एक नंबर वाटतंय. पाऊस येऊन गेला वाटतं, इकडे ओललाय खाली. तिथे कारखाना पण आहे, तिथून दूर येतोय तो.
144 किलोमीटर आहे आणि 3 तास लागतीलच आपल्याला थांबून नाश्ता बिष्टा करून. मग तिथून भरायची आहे, तिथून भरून मग परत लोणावळ्याला भरणार आहे. लोणावळ्यावरून मग रिटर्न इथं मुंबईला खाली करणार आहे. आता पूर्ण गाडी खाली आहे. अटल सेतू ब्रिजवर आहे. आता पाऊस आला, बघू शकता तुम्ही. आता जस्ट पाऊस आला, वरती काळे ढग पण आहे. आणि गेला पण. आता मी पनवेलला पोहोचेल. समोरचा व्ह्यू बघू शकता, डोंगरावर ढग आलेला आहे. काय भारी वाटतंय ना. अजून पुढे पुढे भरपूर मस्त व्ह्यू असेल. आणि लोणावळ्याला पण बघूया आपण, पाऊस आहे की नाही काय. ते टॉप हिल आहे ना, तर तिथे पण धुक्का असू शकतं वरती. तिथे पण बघू धुक्का आहे की नाही. हा बघा व्ह्यू बघू. आता पनवेल पोहोचेल. पनवेलवरून मग सरळ जाऊन मग मुंबई पुणे हायवेला लागायचा लेफ्ट मारून. तर आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तुम्हाला. ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा ब्लॉग आधीचे. आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मला सपोर्ट करा नक्कीच चॅनलला. तर भरपूर असे व्हिडिओ टाकत राहील. आणि बाहेरचे बुकिंग असे भेटत असतात. तर भेटतात, लगातार बुकिंग नाही आहे. जेव्हा कॉल येईल तेव्हा जायचं असतं. बघूया आज पण काय माल ते माहीत नाही. बघू काय ठरवलं आहे. आता मुंबई पुणे एक्सप्रेसवे लागेल आणि हा सरळ पण जातो मुंबई पुणे एक्सप्रेसवे. पण हा जुना रोड आहे आणि जो आहे तो नवीन रोड आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. तो मेन एक एक्सप्रेसवे, हा जुना एक्सप्रेसवे. आणि समोरचा व्ह्यू भारीच आहे, पूर्ण हिरवगार. आणि देवाचे गाणे लावले होते मस्त की देवाचे गाणे. सकाळी तेच गाणे चाललो होतो मस्त की. चालू झाला मुंबई पुणे एक्सप्रेसवे. पाठी फुल ट्रॅफिक आहे, गाड्या आज कार बघा किती आहे, भरपूर कार आहे आज. आता बोगदा चालू आहे आणि मस्त दिसतोय व्ह्यू. आणि बोगद्यामध्ये 80ची स्पीड लिमिट आहे फक्त. पण लेफ्ट साईडलाच राहूया कारण हे 2 लाईन फक्त आमच्यासाठी आहे. बाकी राईट लाईन ती फक्त कार लोकांसाठीच आहे. लाईट चालू करूया. बोगद्यामध्ये आलं तर लाईटच चालू करा. त्याच्यासारखे पार्किंग लाईट लावू नका कारण अंधार झालाय. आपण थांबलो नाहीये. थांबलो तर पार्किंग लाईट चालू करायची. अशी चालू करू नका पार्किंग लाईट कारण पाठच्यांना ते वेगळं असं गैरसमज होतं आणि ते भलतंच वाटतं. आधी आपण पार्किंग लाईटच लावायचो
पण आता लाईट लावायची, कारण आपण अंधारामध्ये फक्त पुढची हेडलाईट लावा बस. पाठी ब्रेक लाईट चालणारच आहे. आता खोपोलीला हॉटेल आहे, तिथे थांबूया, जरा थोडंसं नाश्ता विष्टा करूया आणि कॅमेरे पण लावल्यावरती स्पीड लिमिट केला की डायरेक्ट मोबाईलवर मेसेज, तुम्हाला फाईन दिलेलं जात आहे. त्यामुळे स्पीडच्या खाली ठेवायची गाडी. आमची काय 80च्या वरती जातच नाही, 80 स्पीड लिमिट आहे आम्हाला, तर आम्हाला एवढं काही टेन्शन नाही. मी आता मेन हायवेला आहे, इथं उभा आहे आणि समोरचा व्ह्यू भारी होता. समोरचा व्ह्यू बघू शकता. समोरच्या व्ह्यूसाठी थांबलो आहे मी. आणि बॅक साईडचं हे जरा चालतात त्या गाडीमध्ये ओपन होतं, म्हणून हे लावायचं पण होतं. व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. आणि हा ब्रिज आहे, खालून गाड्या जातात आहे. मी खोपोलीला पोचलो आहे. तिकडे पेट्रोल पंप आणि इथे खायला प्यायला आहे आणि थोडंफार काहीतरी खाऊया, नाश्ता करूया. मॅगी बिगी आहे आतमध्ये, सगळं मॅगी बिगी खाऊया आणि मग पुढे निघूया. इथून काहीतरी 70-80 किलोमीटर असेल. दीड तास 2 तास लागेल निघाल्यावर. आता बघू किती वाजता निघतोय. 8:41. तर आता पुढे निघू आणि खाऊया काहीतरी, मी तुम्हाला दाखवतो पुढे. मसाला डोसा ऑर्डर केला आहे 100 रुपयाचा. महाग असतं, हायवेच्या बाजूलाच आहे, तर इथून खाऊया. आणि मी आता निघालो आहे. आता खंडाळा घाट लागेल. खंडाळा घाट चालूच झाला मग आणि इथं आता स्पीड लिमिट 50 आहे. वरती कॅमेरे लागलेलेच आहे. आता घाटामध्ये सगळीकडे कॅमेरेच लागलेले आहे. थोड्या वेळाने राईटचा सिग्नल देऊया, लेफ्टला घेऊया लगेच. तर आता भेटू पुढे घाटा जेव्हा वरती गेल्यावर, तेव्हा तिकडे मस्त व्ह्यू असेल. नोनवाळ्याचा धबधबा आणि 24 महिने पण चालू असतो तो. आणि समोरचा व्ह्यू बघू शकता. हे धुक्कं टाईप वाटतंय थोडं, एवढं नाही आहे. आता घाट संपेल, खंडाळा घाट. आता नोनवाळ्याच्या पुढे जाईल. लोणावळा आता चालू होईल. स्पीड कॅमेरा आहे. जस्ट आता टोल नाका पास केला मी. टोल नाक्याच्या पुढे आलो आहे. पुणे आता इथून जवळच असेल. हा पुण्याचा आता लास्ट टोल आहे, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर. इथून 42 मिनिट दाखवतोय. 28 किलोमीटर बाकी आहे. आता जाऊया लवकर. आणि 10 वाजले. 9 9:30ला काहीतरी पोचायचं होतं, पण थोडं लेट झाला. पण आता बघूया अजून किती वेळ लागतोय. 10 वाजता पोचायचं होतं, 9:30-10 वाजेपर्यंत. अजून बघू किती वेळ लागतोय.
आता मी मुंबई एक्सप्रेसवे बघा आता एक्झिट येईल आणि पुणे हायवे लागेल, पुणे सातारा त्या हायवेला. आणि मग त्या वाकडपासून लेफ्ट आहे आणि मी रात्री 3 वाजता घरी आलो होतो आणि त्यानंतर 6 वाजता उठलो, 2 वाजता झोपलो प्रॉपर. झोपसारखं वाटतंय आता, पण एवढी झोप नाही त्या. आणि सरळ त्यामुळे थोडं अजून हे. आणि मी रात्री आमच्या काल एरियामधलं गणपतीचं विसर्जन झालं, 1.5 दिवसाचाच होता, म्हणून त्यासाठी रात्री लेट झाला आणि म्हणून उशीर झालेला. डायरेक्ट आलो. मग व्ह्यू तर एकच नंबर आहे. मी आता वाकडला पोचेल, म्हणजे वाकडला पोचलोच आहे. हा ब्रिज चढला, हा ब्रिज उतरला की लेफ्ट आणि वाकडला हर टाइम. आता ट्रॅफिक व्हायला लागली आजकाल, बघा ट्रॅफिक चालू झाली. बाईकवाले ते सगळे त्रासच आहे. आता इथून लेफ्ट मारायचा आणि तुम्ही बघू शकता 20 मिनटं दाखवते. 9.3 किलोमीटर, 10:30 झाले प्रॉपर. आता इथून किती वेळ लागतोय काय माहिती, बघू पुढे. मी आता पोचेल, 8 मिनटं दाखवत आहे. 3.7 किलोमीटर. त्यांचा समोसा पार्टीचा फोन येतोय, कुठे पोचला, किती वेळ लागेल ते. तर मग आता मी बोललो मी पोचतोय आता 5 मिनटात. बंगला आहे काहीतरी, तिथून भरायचं मग लोणावळ्यावरून मग मुंबई. बघू किती काय सामान आहे काय. 6 मिनटं. इथे बाजूलाच आहे कुठेतरी, या साईडला आतमध्ये वाटतं कुठेतरी. युटर्न करून पुढे दाखवत आहे. युटर्न करून या साईडलाच आहे इकडे. पुण्यामध्ये अजून हेल्मेटचं काहीच इकडे लक्षण नाही, काहीच नाही. काय स्ट्रिक्ट नाही पुण्यामध्ये, कोणीच हेल्मेट घातलं नाही, कोणीच. तर भेटू आता पुढे, जिकडे भरू आपण गाडी तिकडेच. या साईडने आलो होतो, पुढे जाऊन युटर्न करून आलो आणि इथेच आहे या साईडला. हे 2 जण उभे आहे ना त्या साईडला. ते इथे आतमध्ये तो बघा हात दाखवतोय, याच्या आतमध्ये इथे. तर मी आलो, पोचलो, भरली पण गाडी. छोटं मोठंच आहे काहीतरी आणि पूर्ण मोठा एरिया भरपूर आणि सगळे बंगलेच आहे, फुल प्रोफेशनल एरिया आहे. तर हा पण ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्ही बघितलं असेल, कारण खूप मोठा ब्लॉग होईल तर समजणार नाही ते. आणि मग हा पुढचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, इथून कुठे कुठे जाणार आहे, काय भरणार आहे. तर तुम्हाला हा पण ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. आपली फॅमिली लवकरात लवकर मोठी करूया आणि सपोर्ट दाखवा. बाय.